गेल्या 4 दिवसांपासून हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे। विविध प्रश्न जे आहेत ते हिवाळी अधिवेशनामध्ये मांडले जात आहेत। आमदार नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर काही आमदार हॉटेलमध्ये राहत आहेत तर काही आमदार निवासमध्ये राहत आहेत, परंतु काही आमदारांना वेगळे अनुभव येत आहेत। आपल्यासोबत ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी सर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्ही अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये काही जी कॅन्टीन व्यवस्था आहे त्या संदर्भात काही तुम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। काय आहे नक्की काय सांगाल? गेली 4 दिवस आम्ही आमदार निवास विंग 2 335 या रूममध्ये राहतो आहोत आणि पहिली 2 दिवस तर ऐन अंघोळीच्या वेळेस गिझरचा प्रॉब्लेम झाला, लाईट गेली, त्याचा मुद्दा तिथं मांडला गेला आणि आणखी एका दिवशी लिफ्टचा प्रॉब्लेम झाला। विधान परिषदेचे आमदार आमचे सन्माननीय मित्र अमोलजी मिटकरी यांनी ते प्रश्न विधानसभेमध्ये मांडला, विधान परिषदेमध्ये मांडला। आज जेव्हा मी नाश्त्यासाठी सकाळी 9:15 ते 9:30 या दरम्यान गेलो, तिथं मला आढळलं की इथं दिला जाणारा जो नाश्ता आहे तो चांगल्या क्वालिटीचा नव्हता। मी उपमा आणि उपीट शिरा मागवलेला होता, ते अगदी कच्च्या रव्यापासून बनवलेलं किंवा कच्चं होतं। जेव्हा मॅनेजरला व्यवस्थापकाला बोलावून सांगितलं, त्यांनीही ते मान्य केलं की आमच्याकडून ही चूक झालेली आहे। पण आज 4 दिवस झाले। माझं म्हणणं असं आहे की पहिल्या दिवशी आपण समजून घेऊ, व्यवस्थेला उशीर लागतो, पण आज 4था दिवस आहे तर तुमची क्वालिटी सुधारायला पाहिजे होती। तिथं असणाऱ्या लोकांनी देखील माझ्याकडे येऊन तक्रार केली होती, किंबहुना काही आमदारांनी देखील त्या संदर्भामध्ये मॅनेजरला बोलले होते। पण आज 4थ्या दिवशी तीच परिस्थिती दिसल्यामुळे मी त्यांना त्या ठिकाणी चांगलं धारेवर धरलं होतं। उद्या परिस्थिती सुधारेल असं ते म्हणतात, पण शेवटचे 2 दिवस आहेत। माझं म्हणणं असं आहे की ही परिस्थिती आज सुधारेल, उद्या सुधारेल, पण एक म्हण आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावला जाऊ नये या मताचा मी असल्यामुळे ही तक्रार विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष यांच्याकडे मी लेखी स्वरूपामध्ये देत आहे। तुम्ही म्हणताय की नाश्ता निकृष्ट दर्जाचा आहे, गेल्या 4 दिवसांपासून होतंय, परंतु याला जबाबदार कोण? कारण की लिफ्टचा प्रश्न निर्माण झाला, गिझरचा प्रश्न निर्माण झाला, आता नाश्त्याचा आणि जेवणाच्या याचा प्रश्न निर्माण होतोय, मग याला जबाबदार नक्की कोण? कारण की वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत परंतु सुटत नाहीये। आता याला इथलं जे प्रशासन आहे, ज्या विभागाकडे जबाबदारी दिलेली आहे, त्यांनी त्याला जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे होतं। मला वाटत नाही की त्यांनी ते जबाबदारी त्यांची पूर्णरित्या पार पाडत आहेत। अध्यक्षांनी तुम्हाला काय उत्तर दिले? तुम्ही पत्र देखील अध्यक्षांना दिलेलं आहात, त्या अध्यक्षांनी काय सांगितलं? नाही, आता आपण त्यांना पत्र द्यायला चाललो आहोत, जात आहे। तुमची एकंदरीत मागणी काय असणार आहे? कारण 4 दिवस तर संपलेले आहेत, 2 दिवस आहेत पुढे। उन्हाळी अधिवेशन देखील मुंबईमध्ये देखील होणार आहे, त्या ठिकाणी देखील आमदार निवास आहे, त्या ठिकाणी देखील अशी परिस्थिती झाली तर मग तुम्ही अध्यक्षांना नक्की काय सांगणार? अध्यक्षांना या संदर्भामध्ये आम्ही या भवनामध्ये नवीन जरी असलो तरी व्यवस्था ही सगळ्याची चांगली झाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण त्यांना पेमेंट करतो त्या गुत्तेदारांना किंवा त्या संबंधित जो व्यवस्थापक आहेत त्यांना, त्या पद्धतीचं चांगल्या पद्धतीच्या सुविधा आपल्याला मिळायला पाहिजेत। लिफ्ट असेल, लाईट असेल, तिथलं नाश्ता असेल, जेवण असेल किंवा ज्या रूममधल्या सुविधा आहेत त्या सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजेत, असं माझं मत आहे वैयक्तिक। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतो की आमदार निवासामध्ये जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्ये अशा प्रकारचं निकृष्ट जेवण आणि नाश्ता मिळत असल्याची तक्रार जी आहे ती आमदार प्रवीण स्वामी सर यांनी केलेली आहे आणि त्याचं अध्यक्षांकडे पत्र देखील ते आता देणार आहेत। कॅमेरामॅन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।